नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भन्नाट चवीचं असं हैदराबादी पनीर रेसिपी। ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि चवीला खूपच टेस्टी आहे आणि अगदी कमी वेळात देखील बनणारी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा जिरे, 2 लवंग, 2 लहान दालचिनीचे तुकडे, 1 मिरची आणि तेजपत्ता आणि 4 काळी मिरी। त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 काजू देखील घालून घेणार आहे। हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची आणि 2 मीडियम साईजचे उभे काप करून घेतलेले कांदे घातलेले आहेत। कांदा व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये आपण 1 पेंडी पालक घालून घ्यायचे आहे। पालकाचे देठ न घालता पालकाचे फक्त पानच घ्यायचं आहे। पालक ही व्यवस्थित कांद्यामध्ये परतला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे वाटण सर्व व्यवस्थित भाजलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेणार आहे। सर्व वाटण एकदाच बसत नाही, त्यासाठी मी अर्ध वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेलं अर्ध घालून वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून अशा पद्धतीनं मी लांब आकाराचा आयताकृती आकाराचं पनीर कट करून घेतलेलं आहे। ते पनीर त्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मी तेलामध्ये सर्व पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। आता मी हे पनीर थंड पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण हे पनीर थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। तो दह्यामध्ये सर्व अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून आपण जे वाटण करून घेतलं होतं ते 1 पळी तेल घालून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। त्या वाटणाला व्यवस्थित तेल सुटलं की आपण याच्यामध्ये दह्यामध्ये जो मसाला मिक्स केला होता तो घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये देखील थोडंसं पाणी ॲड करून हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे मलाई ॲड करणार आहे। मी इथे घरच्याच दुधावरची साय फेटून घेतलेली आहे। आता ते देखील व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। परत याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित वाटण शिजलं जातं। वाटण व्यवस्थित शिजलं की याच्यामध्ये आपण जे पनीर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण पनीर घालून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता पनीर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण झाकून 1-2 मिनिटे वाफ काढून घ्यायची। अशा पद्धतीनं इथे आपली हैदराबादी पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण एक तडका करून घेणार आहे। मी इथे एका तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घालून गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून तडका द्यायचा आहे। याने भाजीला रंग छान येतो। अशा पद्धतीनं ही आपली हैदराबादी पनीर रेसिपी तयार झाली आहे। ही रेसिपी करायला एकदम सोपी, झटपट आणि सर्वांना आवडेल अशी आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आणि ही पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।